प्रेज द लॉर्ड. तुम्ही सर्व कसे आहात? आशा करतो देवाच्या कृपेने तुम्ही सर्व बरे असाल. आज आपण एक महत्त्वाचा धडा बघणार आहोत, म्हणजे देवाचं वचन बघणार आहोत. मत्ती 18 आणि 12 ते 14 वचनमध्ये दिलेलं आहे. तिथे एक दृश्यार्थ दिलेलं आहे आणि तिथं आपल्याला देवाची इच्छा समजते आणि देवाशी मनुष्यासाठी किती महत्त्वाची जी इच्छा आहे ती आपल्याला या वचनातून समजते. प्रियांनो, हे वचन तुम्ही स्किप करू नका, पूर्ण ऐका, कारण परमेश्वर या वचनाद्वारे तुमच्याशी बोलणार आहे. प्रियांनो, तुमच्यासाठी आज मी एक वचन घेऊन आलेलो आहे आणि 18-12 वचन म्हणत आहे. तुम्हाला काय वाटतंय? कोणा एका मनुष्याजवळ 100 मेंढरे असली आणि त्यातून एखादे भरकटले तर ती 99 डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास तो जाणार नाही काय? आणि समजा ते त्याला सापडले तर न भटकले 99 पेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करील, असे मी तुम्हास खचित सांगतो. असे या लहानातून एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. परमेश्वराचं वचन स्पष्ट आहे आणि देवाचं वचन आपल्याला हे सांगत आहे. एक मेंढपाळाचं उदाहरण घेतलेलं आहे, कारण मेंढपाळ म्हणजे जो मेंढर चारत असतो त्याला त्या 100मधून कोणती संख्या असेल त्या मेंढरांची, परंतु त्यातून एकही नाश न व्हावा ही त्या मेंढपाळाची इच्छा असते. प्रियांनो, इथं सरळ आणि सोपं समजण्यासारखं आहे आणि देवाचं वचन सर्व मनुष्यासाठी आहे. या पृथ्वीवरती असे अनेक लोक आहेत, करोडोमध्ये लोक आहेत, पण या करोडो लोकसंख्येने इतके लोक आहेत, पण त्यापैकी परमेश्वराची इच्छा नाही की यापैकी कोणीही नाश व्हावा. परंतु प्रियांनो, आज आपण परमेश्वराकडे जातो आहे का? आणि आपला जो मार्ग आहे ते आपल्याला ठाऊक आहे काय? परंतु देवाचं वचन काय म्हणत आहे? आपण पुढे बघितल्याप्रमाणे देवाचं वचन म्हणतं की देवाकडे येणारे लोक कमी आहेत आणि स्वर्गामध्ये किंवा चांगल्या रस्त्यावर चालणारे लोक कमी आहेत, परंतु नाश होणारे लोक जास्त आहेत. हे देवाचं वचन आपल्याला समजावून सांगत आहे. तर प्रियांनो, आपल्याला प्रार्थना करायची आहे, देवासाठी पाऊल पुढे उचलायचे आहे. आणि आपण समजा कमजोर विश्वासात असो किंवा आपल्याला विश्वास व्यवस्थित आपला विश्वास व्यवस्थित नसेल किंवा आपण देवावरती व्यवस्थित वचनाप्रमाणे चालत नसो, प्रार्थना करत नसो किंवा अजून संकटात आहोत किंवा असे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स किंवा आपल्याकडून चुका होत असेल, तर फ्रेंडनो, इथं खूप महत्त्वाचं एक गोष्ट सांगतो तुम्हाला. परमेश्वर तुम्हाला प्रत्येक अडचणीतून काढण्यास तयार आहे, परंतु एक विश्वासाची प्रार्थना करून देवाकडे येण्याची गरज आहे. आणि प्रियांनो, तुम्हाला सहज काही मिळू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला प्रार्थना करावी लागेल. आपल्यामध्ये जे गुण आहेत ते सुधारावे लागेल आणि अशा अनेक गोष्टी असतात जे देवाला आवडत नाही, त्या गोष्टी आपल्याला सोडावं लागेल. मग परमेश्वराचं वचन आपल्या जीवनामध्ये कार्य करतं, आपल्या मनामध्ये कार्य करतं आणि आपल्याला आशीर्वादित मिळतो. आणि प्रियांनो, देवाचं वचन हे साधन आहे आणि मागच्या वेळेपासून किंवा पुढच्या जी वेळ निघून गेलेली आहे किंवा अनेक वर्ष निघून गेलेले आहे, त्या वेळेमध्ये जेवढे बायबलमध्ये जे भविष्यवाणी झाले आहे ते एक असं करून ते पूर्ण होत आहे आणि त्याच्यावरती आपला विश्वास करावा लागेल. प्रियांनो, परमेश्वर येशू हा जगाचा तारणार आहे, यानेच पृथ्वी बनवली आहे हे तुम्हाला लक्षात आणावं लागेल आणि तुम्ही बायबलचं वाचन करावं लागेल. प्रियांनो, परमेश्वराचं वचन कधीही खोटं ठरत नाही. देवाच्या वचनामध्ये जे लिहिलेलं आहे ते सर्व पूर्ण होत आहे. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देव पुनरागमनाची, म्हणजे परमेश्वर पुन्हा या पृथ्वीवरती येणार आहे. त्यावेळेस परमेश्वराला सर्व लोक बघणार आहेत. त्याला समजत नाही, ऐकत नाही, सर्व त्याला बघणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी प्रियांनो, आज आपल्याला देवाकडे वळण्याची फार गरज आहे आणि देवाचं वचन आपल्या मनात ठेवून आपल्याला काम करायचं आहे, प्रार्थना करत राहायची आहे, सर्वांसाठी प्रार्थना करायची आहे. जे वाईट आहे किंवा जे देवाला ओळखत नाही त्यांनी देवाला ओळखावं आणि त्यांचे जीवन वाचावं आणि त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचे आशीर्वाद राहावे, यासाठी आपण सर्वांसाठी प्रार्थना करायची आहे. प्रियांनो, तुम्ही कुठे असाल, कानेकोपऱ्यात कुठे असाल, परंतु परमेश्वर तुमच्याकडे लक्ष देत आहे, परमेश्वर तुमच्याकडे बघत आहे, हे तुम्ही कधीही विसरू नका. या वचनाद्वारे ते तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.